नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. पावसाचा जोर खूप वाढलेला आहे आणि अशाच काळामध्ये आजारपण येण्याचं प्रमाण खूप वाढतं. तर आपली काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपाय करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी एक असा आरोग्यदायी काढा मी तुम्हाला दाखवणार आहे, जो घरात असलेल्या सगळे जे जिन्नस आहेत त्याच्यामध्ये वापरलेले ते घरातच आपले अवेलेबल असतात. तर तो काढा कसा बनवायचा ते आपण पाहूया. पण तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येईल. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आपण आता हा काढा कसा बनवायचा त्याकडे वळूया. तर आरोग्यदायी काढ्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. आरोग्यदायी काढा बनवण्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. इथे अर्धा ते 1.5 इंच मी दालचिनी घेतलेली आहे आणि हे एकच सर्विंग आहे, म्हणजे एकासाठीच आहे. सो त्याप्रमाणे हे मी सगळे जिन्नस वापरलेले आहेत. 1.5 इंच दालचिनी, 2 वेलच्या, चिमूटभर हळद, 1 तमालपत्र, 2 ते 3 तुळशीची पानं, त्यानंतर एक अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे. इथे तुम्ही सुंठ पावडर सुद्धा वापरू शकता. 3 ते 4 काळी मिऱ्या, एक पाव इंच किंवा एक अर्धा इंच तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही हे गूळ वापरू शकता. 3 ते 4 लवंगा. आता आपण कृतीकडे वळूया. तर काढा बनवण्यासाठी मी एक भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि मी हे एका ग्लासाने मेजर करणार आहे. सो हे आपण 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आणि आपल्याला 2 ग्लास पाण्याचा 1 ग्लास आपल्याला काढा बनवायचा आहे. तो इतका आटवायचा आहे. त्या अकॉर्डिंग आता ह्या पाण्याला आपण थोडीशी उकळी येऊन देऊया. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. आता आपण सगळे जिन्नस घालून घेऊया. सगळ्यात आधी आपण घालूया वेलची, तमालपत्र, लवंगा, काळी मिरी, दालचिनी, तुळशीची पानं, आलं आणि हळद. गूळ आपण नंतर टाकणार आहोत. हे छान असं ढवळून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये एक ॲडिशन मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर गवती चहा जर इझिली मिळाला बाजारात तर तुम्ही तो गवती चहा सुद्धा याच्यामध्ये 2-3 पात्या त्याच्या टाकू शकता. तो सुद्धा छान लागतो. तर आता आपला हा काढा उकळायला लागलेला आहे. ह्याच्यावर झाकण सुद्धा ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालेल. आणि ह्याला आपण जे प्रमाण घेतलेलं आहे 2 ग्लासांचं, त्याला आता आपण 1 ग्लास होईपर्यंत आटवायचं आहे. काढा उकळून आपली 10 मिनिटं साधारण झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे आपण एवढं पाणी घेतलेलं आणि आता ऑलमोस्ट हे अर्ध व्हायला आलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण इथे टाकायचं आहे गूळ. आणि गूळ टाकून हार्डली 1 मिनिटभर आपण ह्याला उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे आपलं गूळ आहे ते छान असं विरघळून जाईल याच्यामध्ये. तर आता हे 1 मिनिटभर ठेवायचं आहे, म्हणजे आपला काढा हा पिण्यासाठी तयार झालेला आहे. तयार झालेल्या काढ्याला आता आपण या ग्लासमध्ये काढून घेऊया. काढा आपला पिण्यासाठी तयार झालेला आहे. तर हा आरोग्यदायी काढा तुम्ही नक्की करून पहा. आणि वरचेवर तुम्ही हा घरात आठवड्यातनं 1-2दा तुम्ही प्यायलात तरीही चालेल. फक्त लहान मुलांना देताना हा काळजी घ्या, कारण हा तिखट असतो जरा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तुम्ही जसं पावसाळ्यात घेऊ शकता तसा तुम्ही हिवाळ्यात सुद्धा तुम्ही हा काढा बनवून पिऊ शकता. त्या काढाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह. तोवर स्वस्थ राहा, काळजी घ्या.